त्या धोरणाच्या अंतर्गत या शासनाच्या मध्ये कार्यरत असणारे जे काही विभाग आहेत, ज्यामध्ये नगररचना विभाग असेल, तुमचा वन विभाग असेल, या प्रत्येक ठिकाणी जे भूमापक किंवा सर्वेअर कॅडर आहे त्या कॅडरला तांत्रिक वेतन दिल्या जातं। प्रत्यक्षात पूर्ण जमिनीचं जे अभिलेखाचं संधारण आमच्या विभागामार्फत म्हणजेच भूमी अभिलेख विभागाकडून करण्यात येतं। हा विभाग प्रत्यक्ष सर्व प्रकारचे तांत्रिक कामं करत असताना या विभागाला कुठल्याही प्रकारची तांत्रिक वेतन श्रेणी लागू नाही आहे। आणि दुःख याचं आहे की 40-45 वर्षापासून आमचा लढा सुरू आहे। न्यायालयामध्ये सुद्धा याबद्दल दाद मागण्यात आली। न्यायालयाने निर्णय दिल्याच्या नंतरही शासनानं त्या न्यायालयीन आदेशाला जवळजवळ केराची टोपली दाखवलेली आहे। आणि या न्यायालयाच्या निर्णयानुसार जी सुधांशु समिती न्यायालयाच्या निर्देशाप्रमाणे कार्यरत झालेली होती, त्या न्यायालयाच्या निर्देशाच्या सुधांशु समितीच्या शिफारशी सुद्धा न्यायालयानं देऊन सूचना शासनानं मान्य केलेल्या नाही। भूमी अभिलेख विभागाच्या ज्या काही कर्मचारी पदाच्या पात्रतेच्या सेवा शर्ती होत्या, त्या सेवा शर्ती बदलल्याच्या नंतरही आज 7-8 वर्षाच्या पेक्षा जास्त कालावधी झाला आहे, तरीही तांत्रिक विभागाची संरचना करूनही तांत्रिक वेतन लागू करण्यात आलेलं नाही। तांत्रिक वेतनाची मागणी ह्या कर्मचाऱ्याची असताना त्यांना दुर्लक्षित करणं, यासाठीच हे आंदोलन 18 फेब्रुवारीपासून सुरू झालेलं आहे। 18 फेब्रुवारी ते 28 फेब्रुवारी या कालावधीत कर्मचारी सर्व अर्जित रजेवर होते आणि यानंतर 2 मार्चपासून हा विभाग असहकार आंदोलन, काम बंद आंदोलन या स्वरूपात आपली जी रागाची किंवा आपल्या मताची जी प्रदर्शित करण्याची प्रवृत्ती आहे, त्या प्रवृत्तीनं हा विभाग कार्य करत आहे।